कालचा ब्लॉग आपण अर्धाच घेतला कारण की आपल्याला आता कालच्या ब्लॉगमध्ये आपल्या सगळं सलूनची ट्रीटमेंट झालेली आहे, नेल्स पण झालेली आहेत. तर आता आपलं बाकी आहे फक्त मेहंदी. तर मेहंदीसाठी मी घरीच बोलवलं कारण की घरी कसं थोडं कम्फर्टेबल राहील ना, आणि घरामध्ये खूप सारं आता साफसफाई म्हणजे थोडं कामाचं दगदग चालू आहे, त्याच्यामुळे मग बोलले ठीक आहे. मग आता दुपारचीच मी मेहंदी काढून घेणार आहे. तर आता मी मेहंदी चॉईस केलेली आहे, याच्यामध्ये डिझाईन 2-3 तुम्हाला फायनली नंतरच बघायला भेटेल की मी कुठली मेहंदी आणि कशी काढते ती. तर दोन्ही हातावर काढणार आहे आता मेहंदी. मग तुम्हाला माहिती पडेल अजून मला काय काय करायचं आहे याच्यामध्ये, आणि तुम्हाला आजचा ब्लॉग पूर्ण बघायला भेटणार आहे. आज रात्रीपर्यंत काय काय होणार आहे काय नाही ते. चलो मग स्टार्ट. देखा डिझाईन. बघू शकता माझी फायनली मेहंदी झालेली आहे काढून. 2 तास लागले मेहंदी काढायला आणि आत्ताशी झाली मेहंदी. तर मस्त मेहंदी काढली, मला तर खूप आवडली. तुम्ही बघू शकता इथं बाबू आहे, इथं प्रेग्नेंट लेडी आहे, आणि इथं पाय आहेत, आणि इथं मॉम टू बी डॅड टू बी, इथं कपडे आहेत. अशी मेहंदी काढलेली आहे बॉय आणि गर्ल. मस्त आहे ना. तर तुम्ही इथे बघू शकता या आहेत मम्मीच्या जुन्या फ्रेंड्स आहेत, त्या साऊथ आहेत. तर त्यांच्यामध्ये अशी पद्धत असते करायची. त्यांनी मला साडी आणली, ही त्यांनी दिलेली साडी मी वेअर केली माझ्या मेहंदीच्या दिवशी, आणि ते त्यांच्यामध्ये चंदन लावतात. तर ते त्यांची पद्धत करत होते. तर मी त्यांना बोलली ठीक आहे तुम्ही करा. त्यांनी विचारलं मी आमच्यामध्ये असं करतात तर आम्ही करू का. तर मी म्हटलं ठीक आहे करा. ते लोक लय शुभ मानतात असं केल्यावर ते त्यांच्यामध्ये. तर हे केलं आणि खरंच खूप छान वाटलं त्यांची पण पद्धत.
तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आता चाललेला आहे आमचा बेबी शॉवरचा स्पेशल असं डेकोरेशन. आणि एवढं सुंदर डेकोरेशन आहे ना यांच्याकडे, एवढं छान छान सगळं आहे ना. तुम्हाला बेबी शॉवरच्या याच्यामध्ये बघायला भेटेलच पूर्ण डेकोरेशन कसं होणार आहे तो. हॅलो गाईज, बघू शकता रियांची साऊथ इंडियन लुक. तुम्ही बघू शकता माझं साऊथ इंडियन लुक केलेला आहे. लुक साऊथ इंडियन केलं म्हणजे जे मम्मीचे जे हे आहेत ना फ्रेंड्स आहेत ना, ते त्यांना आम्ही इन्व्हिटेशन दिलेलं. ऍक्च्युली कार्यक्रम उद्या आहे आपला ओढ भरणीचा, तर त्यांना इन्व्हिटेशन दिलं होतं. तर ते त्यांच्यामध्ये वेगळी पद्धत असते ते बोलतात साऊथ इंडियन, म्हणजे उद्या तुमचा प्रोग्राम असेल हा, तर त्याच्या आधी आम्ही म्हणजे हे काय ते बोलतात ते काय एक दिवस आधी करतात ते काय बोलतात का, तर ते बोलतात की आमच्यामध्ये म्हणजे असं रसम आहे ती. तर मग ते लोक ना असं साडी घेऊन आले होते आणि अशा बांगड्या. तर मी ऍक्च्युली आपल्या हिरव्या बांगड्या तर मी उद्या घालणार होती मी, पण मेहंदी होती ना तर बांगडी नव्हती. मग ते लोक बोलले की घाल. मग त्यांनी मग हे त्यांच्या बांगड्या घातल्या, अजून बांगड्या आणल्यात त्यांनी, आणि साडी वगैरे आणली, चंदन लावतात त्यांच्यामध्ये, गजरे पण आणतात. तर मग ती त्यांची पद्धत आहे त्यांची. तिला माहित नव्हतं की ते येणार आहे. हा, जर मला माहिती असतं की ते लोक येणार आहेत तर मग मी मेहंदी सकाळीच काढून घेतली असते, मी असं केलं असतं. तर हे असा लुक होता माझा आजचा. चांगले दिसते, बिना मेकअपची चांगली दिसते माझ्या माहिती. आणि उद्या तुम्हाला म्हणजे तुम्हाला याच्यानंतरच्या ब्लॉग मध्ये माहिती पडेल बेबी शॉवरचा माझा लुक कसं, विक्रांतचा लुक कसं आहे, आणि कसं डेकोरेशन असणार आहे अजून प्रॉपर, आणि सगळं काम चालू आहे बघितलं ना, आणि कशी आपली पद्धत आहे आणि कसं ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल. जास्त बोलू एनर्जी ठेवते थकले मी खूप. हा लुक कसा वाटतो तुम्हाला? साऊथ इंडियन. तरी मेकअप बिकअप नाही केलं, आणि फक्त मेहंदी माझी बेबी शॉवरची मस्त आता हे होत चाललंय. इथं असं बाबू काढलंय, ह्यांनी तुम्हाला नीट दाखवली नाही ना. बाबू आहे मम्मा दिसला का? हा आता बरोबर दिसतंय. चला गाईस भेटू. मेहंदी कशी नक्की कमेंट करून सांगा, आणि साडी पण कशी ते पण सांगा. ठीक आहे, त्या व्हिडिओ आलेली प्रेमाने. नशीब माझ्याकडे मॅचिंगचं ब्लाऊज म्हणजे होता आपल्याकडे घरात ऑलरेडी, तर याच्यावरती मॅच करून काढलं. चला गाईस, चला आता खूप सारे अजून कामं आहेत ते करून घेतो. चला बाय बाय. चला गाईस, रियांच्या हाताला लागली होती मेहंदी, सो मी तिला जेवण भरवतोय, कारण आम्ही एवढे दिवस सोबत होतो आणि असंच सोबत होतो. पण आता कसं उद्या बेबी शॉवर आहे आमचं, तर ते बेबी शॉवर नंतर तर मम्मीकडेच जायला लागतं ना. आता ती जाणार आहे उद्या मम्मीच्या गावाला, म्हणजे तिच्या गावी. सो मला तिची खूप आठवण आहे, खूप मिस करणार आहे मी पण, आणि तीच नसल्यावर मला झोपसुद्धा लागत नाही. सो मी खूप मिस सो गाईज, उद्या आपला बेबी शॉवरचा ब्लॉग अपलोड होणार आहे. सो तुम्ही असेच ब्लॉग बघत राहा, छान छान कमेंट करत राहा, आणि उद्याचा ब्लॉग एवढा छान असेल ना तुम्ही स्किप पण करू शकणार आहे. सो गाईज बाय बाय. आता ब्लॉग मी इथंच संपवतो. भेटू नवीन पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये.